बाजरीचे कानोले सर्वप्रथम 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलं, ते पाणी टाकून त्याचा छान गोळा तयार करून घेतला। लांब लांब अशा पद्धतीने पट्ट्या तयार केल्या आणि त्याला बोटाने होल करून घेतले। कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं, त्यावर चाळणी ठेवली आणि हे बाजरीच्या पिठाचे कानोले तयार करण्यासाठी जे गोळे तयार केले ते वाफायला ठेवले। त्यानंतर गूळ किसून घेतला, आपण किती पीठ घेतले त्या प्रमाणात गूळ घेतला। आता 15 मिनिटात वाफवलं गेलंय। गार झाल्यानंतर अशा पद्धतीने चुरून घ्यायचं आणि गुळामध्ये एकजीव करून छान पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा, चांगलं मळून घ्यायचं आणि छोटीशी लाटी तयार करून या पद्धतीने लाटून घ्यायचं। मध्ये थोडंसं तेल लावायचं आणि घडी करायची, असे घडी करून घ्यायचे आणि पुन्हा कढईमध्ये पाणी ठेवून चाळणीवर ठेवायचे आणि 10 मिनिटं वाफवून घ्यायचे। 10 मिनिटानंतर बघूया, मस्त वाफवले गेले बाजरीच्या पिठाचे कानोले। तूप टाकून एकदमच छान लागतात, बघू शकता।